नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण इथे बघू शकत आहोत सहसंचालक लेखा व कोषागारी विभाग यांची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. मागेच आपण एक पुणे विभागाची जाहिरात जी आहे तर ती बघितलेली होती आणि आता नागपूर विभागाची जाहिरातसुद्धा आता प्रसिद्ध झालेली आहे. अजून बाकीचे जे विभाग असतील तर त्यांची जाहिरातसुद्धा लवकरच येईल आणि त्यांचा व्हिडिओसुद्धा लवकरच रिलीज होईल. जेव्हा ॲड येईल तेव्हा लगेच व्हिडिओ किंवा मग त्याचं टेलिग्राम चॅनलला आपला जे ॲड्स आहेत तर त्या टाकल्या जातील. त्यामुळे दोन्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर देखील असेच बनवून राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट कळत राहतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज ॲड बघणार आहोत. नेमकं एकूण जागा किती असणार आहेत, जागा किती असतील, त्यानंतर त्याचा क्रायटेरिया काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्याची डेट काय असेल, कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहोत, कोणती कंपनी याची जी परीक्षा आहे तर ती घेणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून द्या आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला बघूया नेमकं काय दिलेलं आहे, एकूण जागा किती असणार आहेत. तर आपण इथे ॲड बघू शकतो आहे की ॲड जी असणार आहे ती कनिष्ठ लेखापाल या पदाची असणार आहे आणि त्याचा वेतन स्तर हा S10चा वेतन स्तर आहे. 19,900चा वेतन स्तर जो आहे तर तो असणार आहे. आणि त्यानंतर एकूण जागा जर आपण बघितल्या तर एकूण जागा आपल्याला इथे दिसत असतील की एकूण पदं जे आहेत तर ते 56 पदं या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 6 पदं, अनुसूचित जमातीसाठी 3, त्यानंतर VJ साठी 2, VJ गट ब साठी 2 आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर भटक्या जमाती क साठी 1 आणि त्यानंतर भटक्या जमाती ड साठी 2 आणि त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग SBC प्रवर्गासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर EWS साठी 7 आहेत आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग जो आहे SEBC तर त्यासाठी 6 जागा असणार आहेत. त्यानंतर EWS साठी 6 जागा आणि OBC साठी 7 जागा आहेत आणि इथे ओपनसाठी जे असणार आहेत तर ते 19 जागा पूर्णतः असणार आहे. बाकीचे जे आरक्षण आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सर्वसाधारण आरक्षण हे सर्वांना लागू असतं, ते महत्त्वाचं आहे, ते बघून घ्या व्यवस्थित. आणि हा जो फोटो आहे तर हा फोटो आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकला जाईल. आपली जी लिंक असेल व्हिडिओची तर त्याखालीच हा फोटो असेल, तिथे जाऊन तुम्ही हा फोटो व्यवस्थितरित्या बघून घेऊ शकणार आहात. आणि डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे तर डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा आपल्या चॅनलला लवकरच टाकली जाईल. जशी ती डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट येईल तशी ती आपल्या चॅनलला टाकली जाईल. तर या टिप या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्याला. तर यामध्ये काही इम्पॉर्टंट एवढ्या तर दिसत नाही आहेत. पुढच्या बघूया. ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे तर ती 10 जानेवारीपासून असणार आहे. तर 9 फेब्रुवारीपर्यंत, 10 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत याची जी डेट आहे तर ती असणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो आहे की परीक्षा शुल्क पण 9 तारखेपर्यंत भरता येणार आहे आणि प्रवेशपत्र वगैरे परीक्षेचा दिनांकसुद्धा ते प्रसिद्ध करतीलच लवकर. आणि त्याची जी अर्हता आहे, सामाजिक अर्हता जी असणार आहे, शैक्षणिक अर्हता जी असेल तर ती पदवी असणार आहे. पदवी तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे, कोणत्याही विषयातील असेल किंवा कोणत्याही शाखेतील असेल. त्यानंतर 30 आणि 40 जे आहे मराठी आणि इंग्लिश टायपिंग तर ते तुमचं असणं गरजेचं असणार आहे. दोन्हीपैकी एक जरी असेल तरी चालेल, कारण इथे किंवा त्यांनी क्रायटेरियामध्ये दिलेला आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क जो असणार आहे तर तो अराखीव प्रवर्गासाठी 1,000 रुपये असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. आणि माजी सैनिक यांना कोणताही शुल्क नसणार आहे, कारण त्यांना परीक्षा शुल्क जे आहे तर ते माफ राहील असं यांनी सांगितलं आहे. आणि संक्षिप्त जी जाहिरात आहे तर ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आणि तीसुद्धा आपल्या चॅनलवर नक्की टाकली जाईल, टेलिग्राम चॅनलला. त्यामुळे दोन्ही चॅनलला जे फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत ती जाहिरात पोहोचेल, तुम्ही ती बघू शकणार आहात. तर एवढीच ॲड होती. आपण बघू शकतो की 7 तारखेची आपल्याला इथे पेपरची जी ॲड आहे तर ती दिसते. तर असेच काही नवीन अपडेट असतील तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपल्या चॅनलच्या मार्फत पोहोचवले जातील. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. अभ्यास करा व्यवस्थित आणि नक्कीच पोस्ट मिळेलच.